राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। लिंग दगडू गावडे प्रभाग क्रमांक 5 मधून उभा आहे। नगराध्यक्ष पदासाठी आनंदभाऊ माने हे उभे आहेत आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 5 मधून मी काशलिंग गावडे आणि सौ छायाताई मेटकरी आम्ही दोघेजण शिवसेनेकडून उभे आहे। विजन काय असेल तुमचं? विजन प्रभाग क्रमांक 5 मधील संजय नगर आणि हा परिसर विकासापासून अलिप्त राहिलेला आहे। पहिल्या नगरसेवकांनी या ठिकाणी काही काम केलेलं नाही, तर या प्रभागातील या परिसरातील काम आणि या 5 वर्षामध्ये पूर्ण करू। रस्ते, पाणी, लाईट या प्रमुख समस्या इथल्या तशाच आहेत, त्या ह्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार। मी छाया सूर्यकांत मेटकरी प्रभाग क्रमांक 5B मध्ये उभा आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदभाऊ गोरख माने, प्रभाग क्रमांक 5 मध्ये काशलिंग बाबू गावडे व मी स्वतः। आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये संजय नगर झोपडपट्टीमध्ये सध्या प्रचार सुरू आहे। प्रचार करताना असं लक्षात येतं की पाठीमागे ही 2016ला मी नगरसेविका होते, पण मी प्रभाग क्रमांक 4 मधून होते। त्यावेळेस माझ्याकडे हा प्रभाग नव्हता, पण आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना लक्षात येते की ह्या भागाची स्वच्छता खूप कमी आहे। इथं स्वच्छता अजिबातच नाही। आम्ही जर निवडून आलो तर प्रथमतः या भागात लक्ष घालू व इथल्या सुखसुविधा पुरवण्याचं नक्कीच। नगर झोपडपट्टीत राहतो, कारण आमची समस्या असा आहे की कुठला नगरसेवक असू दे, 55 वर्षापासून कोण आमदार साहेब असू दे, कोण असू दे, पण आमच्या इकडं कुणी विकासच केला नाही। फक्त मतदानापुरते येते ते बोलते ते, असं आश्वासन देते ते, बाबा मतदान घेतलं की आश्वासन देते ते, म्हणते ते की बाबा आज जर निवडून जर आलो तर तुमचं काम सगळं करतो। आतापर्यंत असं कोणीच केलं नाही। फक्त एकमेव असा माणूस आहे की आनंदभाऊ गोरख माने असा माणूस आहे की त्यांनी आम्हाला पहिल्यापासून हे असं कामं, रस्त्याचे कामं केले, ते गटरीची सोय केले थोडाफार। अजून आश्वासन त्यांच्यावर विश्वास आहे की बाबा मंदिराचं शिखर पण आनंदभाऊनंच बांधून दिलं आहे। इथं देवळासमोर ब्लॉक पण आनंदभाऊ स्वतः खर्चातून त्यांनी बांधून दिलं। एवढं ठामपणे आमचं मत आहे की बाबा आम्ही पूर्ण 100% आनंदभाऊ यांना मतदान करणार आहे। असं नगरसेवक छायाताई मेटकरी आणि बाबू गावडे यांना 100% आमचा पाठिंबा असणार आहे त्यांना। अजित निंबाळकर। काय समस्या? समस्या लय येते की 55 झालं समस्या आहेत। प्रामुख्यानं कुठली समस्या सोडवावी लागते? सोडवायला लागते म्हणजे घराची, शौचालय व गटरी, रोड, रस्ते, मंदिर, सभामंडप, एवढी समस्या आहे। समस्या कोण सोडू शकते? समस्या 100% आनंदभाऊ सोडू शकते। विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे। निम्या 12 वाजता जर आपण फोन केला तर आनंदभाऊ 100% ते येऊ शकते। ते आमच्या घरात जर पाणी शिरलं तर आनंदभाऊ 100% रात्री 10-11ला फोन केला तर ते येते। ते कोण माने ना माने, माने ना माने,